सूचना अधिकारी कार्यकर्ता महासंघ के जिला अध्यक्ष अजय भांगे और देवानंद खरात ने अपनी विभिन्न मांगों को लेकर केज में तहसील कार्यालय के सामने भूख हड़ताल कर दी। मांजरसुंबा से ढाईगुड़ा पिंपला तक राष्ट्रीय राजमार्ग के काम में हुए भ्रष्टाचार की विभागीय जांच करने की मांग की गई है। एनपीएससी कंसल्टेंसी प्राइवेट लिमिटेड के मुख्य अधिकारी रवि कुमार के खिलाफ सख्त कानूनी कार्रवाई की जाए। गुट्टेदार और मुख्य अधिकारी के साथ आने वाले महाराष्ट्र सड़क विकास निगम संभाजीनगर के कर्मचारियों के खिलाफ सख्त कानूनी कार्रवाई की जानी चाहिए। उक्त मार्ग पर प्रत्येक गांव में आने वाली रोड लाइट को तत्काल चालू किया जाए। राष्ट्रीय राजमार्ग पर गड्ढों आदि की तत्काल मरम्मत की मांग को लेकर केस तहसील कार्यालय के सामने भूख हड़ताल पर बैठे हैं। उन्होंने अपने मीडिया 9 को बताया है कि जब तक प्रशासन उन्हें न्याय नहीं देता तब तक वे अपनी भूख हड़ताल जारी रखेंगे। केस से संवाददाता जयद्रथ गायकवाड़ की रिपोर्ट। माहिती अधिकार जिल्हा अध्यक्ष अजय भांगे तथा दैनिक वादळ वार्ताचा संपादक। या ठिकाणी पाठीमागील 4 ते 5 वर्षापासून राष्ट्रीय महामार्ग मांजरसुंबा ते धायगुडा पिंपळा या रस्त्याचं काम सुरू आहे, परंतु हे काम होत असताना अतिशय संत गतीने होतंय। त्याचबरोबर या रस्त्यावरती आज जर आपण पाहिलं प्रत्यक्षामध्ये तर मोठ्या प्रमाणात अपघातांची संख्या वाढलेली आहे। त्याचं कारणही तसंच आहे की या रस्ता करता वेळेस या रस्त्यामध्ये स्टीलचा वापर केला नाही रस्ता करता वेळेस। त्याचबरोबर या ठिकाणी आबडधोबड रस्ता केल्यामुळं जागोजागी रस्त्यांना भेगा चिरे आणि तडे गेलेले आहेत। त्याच्यामुळं या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात अपघातांची संख्या वाढत आहे। दुसरी गोष्ट, या रस्ता करता वेळेस मोठमोठी झाडं जवळपास 100-150 वर्षापूर्वीची झाडं या ठिकाणी तोडण्यात आली आणि शासनाच्या नियमानुसार जर झाडं तोडली तर तुम्हाला त्या कंपनीला ती झाडं त्या ठिकाणी लावावं लागतील अशा पद्धतीचं इस्टिमेट असताना सुद्धा या ठिकाणी अद्यापपर्यंत 5-6 वर्षामध्ये कुठलाही एक प्रकारचं झाड किंवा रोपटं देखील या ठिकाणी लावलं नाही किंवा त्याचं संवर्धन केलं नाही। याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे एचपीएम कंपनीची गुणवत्ता तपासणारे जे एनपीईसीची कन्सल्टिंग कंपनीचे जे मुख्य अधिकारी आहेत रवि कुमार, हे रवि कुमार या ठिकाणी गुणवत्ता चांगल्या पद्धतीची त्यांनी तपासल्या न मुळे या ठिकाणी रस्ता जागोजागी खचत आहे, भेगाचिरे तडे पडत आहेत। आणि दुसरी गोष्ट, यांनी तपासली तर नाही, मात्र या ठिकाणी जे काही एचपीएम कंपनी आहे ती काम या रस्त्याचं करते आणि या रस्त्याच्या कंपनीचे काम आबडधोबड केलेले असताना सुद्धा त्यांचे बिले काढण्याचं काम या ठिकाणी एनपीईसीचे कन्सल्टिंग कंपनीचे मुख्य अधिकारी रवि कुमार यांनी केलं। त्याचबरोबर त्यांना जाब विचारण्यासाठी गेलो असता त्यांनी या ठिकाणी मला उडवाउडवीचे उत्तर दिले। मी 2021 पासून या रस्त्याच्या संदर्भात पाठपुरावा करतोय, मात्र या ठिकाणी रवि कुमार ही पाठीमागील 5 ते 6 महिन्यापासून या ठिकाणून अंबाजोगाई येथील असलेलं ऑफिस बंद करून निघून गेलेले आहेत। ऑफिस कार्यालय बंद आहे। मी त्यानंतर एचपीएम कंपनीचे जे गुत्तेदार आहेत देवळे यांना वेळोवेळी विचारपूस केली, परंतु त्यांनी देखील उडवाउडवीचं उत्तर दिलं आणि म्हणून आज मी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, त्याचबरोबर विभागीय आयुक्त, त्याचबरोबर या ठिकाणी जिल्हाधिकारी बीड, त्याचबरोबर केजचे तहसीलदार साहेब आणि त्याचबरोबर बीडचे उपजिल्हाधिकारी यांना मी वेळोवेळी निवेदन दिली, तक्रार दिली, मात्र अद्यापर्यंत दखल न घेतल्यामुळं मी आज या ठिकाणी आमरण उपोषणाला केज तहसील समोर बसलो आहे।